जत तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाची अंमलबजावणी करावी तसेच महामेश योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा. धनगर समाजाच्या घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा. आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावेत आणि धनगर आरक्षण प्रश्नावर आत्महत्या केलेल्या बिरुदेव खळचे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे या मागण्यांसाठी सलग 8 दिवसची सामाजिक कार्यकर्ते अशोक गोरड यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाला खासदार संजय पाटील, आमदार विक्रम सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे, सरदार पाटील, मनसूर खतीब, विक्रम ढोणे यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी, सरपंच यांनी पाठिंबा दिला होता. प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या चर्चेतून 3 मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच आत्महत्या केलेल्या खर्जे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचा धनादेश देण्याची पूर्ण कार्यवाही झाली आहे. तांत्रिक अडचणीमुळे 2 दिवसात या कुटुंबाला धनादेश देण्यात येईल असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी दिला. तसेच लोकसभा आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही खासदार पाटील यांनी सांगितले. तर आमदार विक्रम सावंत यांनी अधिवेशन काळात या प्रश्नाची चर्चा सभागृहात करून धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगत उपोषण मागे घेण्याची आमदार खासदार यांनी विनंती केली. यावेळी युवा नेते विक्रम ढोणे यांनी गेल्या 9 वर्षापासून धनगर समाजाची आरक्षण प्रश्नावर दिशाभूल केली जात असून केंद्र सरकारचे प्रतिनिधी, सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय पाटील आणि विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आमदार सावंत याच्याकडे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर आरक्षण प्रश्नी शिफारस करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा आणि लोकसभा आचारसंहितेपूर्वी हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. उपोषणकर्ते अशोक गोरड यांनी प्रशासन, आमदार, खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, सरपंच यांच्यासह ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे त्यांचे आभार मानले आणि हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून ST आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे सांगत आमदार, खासदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, सरपंच यांच्यासह प्रशासन आणि प्रसारमाध्यमाचे घटक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानले. यावेळी प्रभाकर जाधव, बाबासाहेब कोडक, शंकरराव वगैरे, प्रवीण गडदे, निलेश बामणे, दिग्विजय चव्हाण, अमित दुधाळ, योगेश वनमाणे, अविनाश माने, वसंत सलगर, भूपेंद्र कांबळे यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बांधवांच्या काही समाजाच्या मागण्या घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसले. परवाही मी त्यांना भेटून गेलो. त्यांनी या विषयावर चर्चा केली. करून इथे या ठिकाणी आज उपोषण सोडायची आम्ही सगळ्यांनी विनंती केली. आमदार साहेब आहेत, सगळी प्रमुख मंडळी आहात, प्रांतसाहेब आहेत, तहसीलदार आहेत, आपले PI आहेत. परवा मला त्यांनी सांगितलं की त्या खर्चांच्या बाबतीतलं तेवढं बघा, मी आजच्या आज रिपोर्ट तिथं व्हॉट्सअपवरनं मागवून घेऊन त्या ठिकाणी तो प्रस्ताव सादर केला आणि बिलोणीकर साहेबांनी विकास खारगेंच्याकडं तो देऊन, विकास खारगे सह्याद्रीच्या बैठकीमध्ये होते, तर म्हणले उद्या किंवा परवाशीपर्यंत 2 दिवसात CM साहेबांची सही घेतो प्रस्ताव मान्यतेची आणि लगेच पाठवतो. माझ्या सहकारी मित्रांनी या ठिकाणी काही भावना व्यक्त केल्या आणि आरक्षणाचा प्रश्न या भूमिकेशी त्यांनी आपल्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. त्या भावना या आहेत की आम्हाला ST मध्ये जे आहे धनगड त्या पद्धतीने आम्हाला ती मिळावी अशी त्यांनी भावना व्यक्त केली. पुन्हा एकदा आम्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही भेटून या भावना निश्चितपणानं तीव्र भावना आपल्या तिथं सांगितल्या जातील. या अशोक गोरडांनी या समाजाच्या उन्नतीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी जो 7-8 कितवा दिवस आहे, 8वा दिवस आहे, आजचा 8वा दिवस आहे आणि एवढा त्रास होत असताना सुद्धा त्यांनी समाजाच्यासाठी ही भावना घेऊन या ठिकाणी केलेलं उपोषण आहे. आम्ही निश्चितपणानं आमदार साहेब असतील, बाकी आपण सगळे असो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही अशोकराव विनंती करतोय की आता या सगळ्या प्रकरणामध्ये खर्चांच्या बाबतीत 1-2 दिवसामध्ये उद्या किंवा जास्तीत जास्त परवाशीपर्यंत 10 लाखाचा पहिला चेक येईल आणि नंतर मग पुढच्या बाबी पण निश्चितपणानं आपल्याला करता येतील. आपल्या भावना निश्चितपणानं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेते मंडळींच्या कानी घालून, विनंती करून, आग्रहाची भावना तीव्र सांगून आम्ही हा प्रयत्न करू, हा विश्वास तुम्हाला देतो. आम्ही सगळेजण या तुमच्या उपोषणाला पाठिंबा द्यायलाही आलो होतो. आज उपोषण सोडवा, कारण पुन्हा आपलं वय खूप तरुण आहे आणि किडन्या, लिव्हर या सगळ्या गोष्टीवर त्याचे परिणाम होतात आणि मग आपण कायमस्वरूपी अधो होऊ नये ह्या भूमिका राज्य सरकार आणि
त्या पद्धतीनं प्रयत्न निश्चितपणाने चाललेले आहेत, ते लवकर निघावेत. विक्रम, आपण सांगितलं की लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये हे अडकू नये एवढी निश्चितपणानं काळजी घ्या आणि हा प्रयत्न करू, हा विश्वास तुम्हाला देतो. पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला वरून विनंती करतो की आपण हे उपोषण सोडूया आणि या ठिकाणी उपोषण सोडून आपण सगळ्यांनी या बाबतीमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन देतोय. दादा आहेत, आम्ही आहे, निश्चितपणानं हा प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा प्रयत्न करू हा विश्वास देतो आणि या ठिकाणी थांबतो. ते आरक्षण अंमलबजावणीसाठी जे आंदोलनं विविध ठिकाणी चालू आहेत, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, तर मुळात धनगर समाजाची मागणी ही अंमलबजावणीची आहे आणि शासन या समाजाची पूर्णतः दिशाभूल करते. काका, मागणी अंमलबजावणी असताना शासन समावेशाची समिती नेमतंय आणि त्याला 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. वास्तविकता 9 वर्ष झालं 9 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी हा शब्द दिला होता समाजाला. बारामतीच्या आंदोलनात तुम्ही स्वतःही आला होता त्यावेळेला. तुम्ही खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बारामतीला ज्यावेळेला आंदोलन चालू त्या आंदोलनात तुम्ही आला होता. त्या आंदोलनाच्या सांगतेला देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला होता की आमच्या हातात सत्ता द्या आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. पण वास्तविकता 9 वर्ष झाली धनगर समाजाच्या बाबतीत सरकार वारंवार दिशाभूल करते आणि सुदैवाची गोष्ट एक असताना केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार असताना दुर्दैव या समाजाला न्याय मिळाला नाही. ज्या समाजानं देवेंद्रजींना सत्तेचा मुकुट चढवला, विश्वास दिला, त्या देवेंद्रजी समाजाचा विश्वासघात केला अशी एक समाजाची भावना झालेली आहे. आणि लोकसभा आचारसंहितेपूर्वी समाजाला फक्त ST आरक्षण पाहिजे आहे. ज्या विविध मागण्या शासनानं घोषित केलेल्या ज्या योजना आहेत त्या योजना ह्या दिशाभूल करणार आहेत. कारण 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 1000 कोटीची घोषणा केली. 23 ऑगस्टपर्यंत काय 1 रुपयाची 500 कोटीची तरतूद केली, पण हेड न निर्माण केल्यामुळे ते परत पैसे गेलेले आहेत कालच्या 23 ऑगस्टपर्यंत. म्हणजे वारंवार 1000 कोटीची केली, 10,000 कोटीची केली, घरकुलांची केली, ज्या आदिवासींना त्या धनगरांना अशा पद्धतीनं 22 योजना केल्या. पण वास्तविकता कुठलीही योजना धनगर समाजाच्या उन्नतीसाठी राबवलेली नाही आणि वारंवार ही समाजाची फसवणूक होत आहे. म्हणून आपण केंद्र स्तरावरती असेल, आमदार साहेब राज्य स्तरावरती असेल, हा प्रश्न राज्य स्तरावरचा असल्यानं आणि राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवणं गरजेचं असल्यामुळे, कारण यापूर्वी सुद्धा संसदेमध्ये ह्या प्रश्नाला ज्या ज्या वेळेला चर्चा झाली त्या त्या वेळेला उत्तर हे राज्याकडून शिफारस आली पाहिजे अशाच पद्धतीचं उत्तर आहे काका. तर राज्य शासनानं तातडीनं कुठल्या समितीच्या वेळकाढूपणा न करता तातडीनं शिफारस करावी. योगायोगानं पुढील आठवड्यात केंद्राचं पण अधिवेशन चालू आहे, राज्याचं पण अधिवेशन चालू आहे, त्यासाठी जी कार्यवाही करायची ती करावी आणि हा प्रश्न लोकसभा आचारसंहिता लागण्याची वाट पाहण्यापूर्वी त्याच्या अगोदर धनगर समाजाला ST प्रमाणपत्र देण्याची विनंती आपल्या माध्यमातून सरकारला करत आहे. कारण तुम्ही या राज्यात राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आहात, विरोधी पक्षाचे प्रतिनिधी दादा आहेत, तर दोन्ही कुठेही हे करून या राज्यातील धनगर समाजाच्या मुख्य प्रश्न सोडवावा एवढंच पुढाकार घ्यावा एवढीच माफक अपेक्षा आहे. योजना ह्या उन्नतीसाठी समाजाच्या होतच राहणार आहेत, पण समाजाचा मूळ प्रश्न जो ST आरक्षणाचा आहे त्याला प्राधान्यानं दिशाभूल न करता राज्य शासन असेल केंद्र शासन असेल दिशाभूल करता वेळ काढून न करता हा प्रश्न सोडवा एवढीच माफक अपेक्षा आहे.